हे सगळे गाणे आपण नंतर ऐकणारच आहोत, पण त्याआधी आपलं स्वप्न आहे की अशा बोटीमध्ये बसायचं, एकदम झप करून समुद्रावरून जायला. कारण समुद्रामध्ये जायला आपल्याला खूप भीती वाटते, कारण आपल्याला स्विमिंग येत नाही. म्हणून मी जात होतो अलिबागला, आणि अलिबागला जाता जाता इकडे बसलो होतो जहाजेमध्ये, म्हणजे बोटीमध्ये, लॉन्चमध्ये बसलो होतो इथे. आणि इथे हे ड्रायव्हर भाऊ होते, त्यांच्या बाजूला आम्हाला बसायचं होतं. ॲक्च्युली नाकवा वगैरे काय बोलत असतील, पण मला माहिती नाही ना काय बोलतं ड्रायव्हर भाऊला. तर इथे आम्ही बसलो होतो, आणि या भाऊची इच्छा होती की आपल्याला एकदम पुढे बसायचं. तर तिथे बसता बसता ड्रायव्हर भाऊला थोडीशी आपण इज्जत देत होतो की अरे भाऊ आम्हाला बसू द्या बसू द्या. ते नाहीच बोलले. नाही बोलता बोलता नंतर त्यांच्या अचानक मनामध्ये काय आला काय माहिती नाही, ते बोलले बाबा इथे तुम्ही टाईमपास करण्यापेक्षा, इथे माझा नजर भटकवण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, पुढेच जाऊन बसा आणि एन्जॉय करा फुल फुर्सतमध्ये. मग काय, तुमचा भाऊ बसला पुढे कायदेशीर काकांबरोबर आहे बघा. इथे बाजूला काका वगैरे बसलेले आहेत. आम्ही तिघं बोल बच्चन कर देत 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 इथे एकदम पुढच्या साईडला बसलेलं. आणि काकांना विचारत होतं काका याची गहिराई किती आहे, काय ते काय. कारण ह्या काकांना सगळा एक्सपिरियन्स होता, कारण रोजचे होते. आणि इथे एकदम सी बर्ड आहे ते बघा. इथे ह्यांना पॉपकॉर्न वगैरे दिलं, ते खातात एकदम मस्तपैकी. पण ते पहिला सगळेजण द्यायचे, पण आता सध्या मला वाटतं बंद केलं, कारण हे काका